कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय विंचूर येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा। रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ कला विज्ञान महाविद्यालय विंचूर येथे जागतिक महिला दिन 8 मार्च निमित्त शनिवार दिनांक 7 मार्च 2026 रोजी महिला सुरक्षा व आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI या दोन विषयांची थीम घेऊन उत्साहात साजरा करण्यात आला। लासलगाव येथील पोलीस स्टेशनच्या हेड कॉन्स्टेबल वैशाली अल्हाट व AI व पेटंट होल्डर कुमारी साई श्रद्धा सालमुठे कोपरगाव ह्या उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका पद्ममा काळे यांनी भूषविले। प्रमुख पाहुण्यांची ओळख विद्यालयाचे उपप्राचार्य सुरेश वाबळे यांनी करून दिली। पाहुण्यांचे स्वागत व सत्कार विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार देवढे यांच्या हस्ते झाले। लासलगाव येथील पोलीस स्टेशनच्या हेड कॉन्स्टेबल वैशाली अल्हाट यांनी महिला व सायबर सुरक्षा याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले। विद्यार्थ्यांच्या वाढत्या वयाबरोबर शरीरातील हार्मोन्समध्ये बदल होत असतात, त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शरीरावर तसेच वर्तनावर होतो। त्यामुळे या अवस्थेत विद्यार्थ्यांकडे हेतुपुरस्सर लक्ष देण्याची गरज असते। या अवस्थेत प्रत्येकजण स्वतःला चांगला दिसण्याचा प्रयत्न करून त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करतो, हे नैसर्गिक आहे। पोलीस डिपार्टमेंटकडे येणाऱ्या अनेक तक्रारी या कशा सोडविल्या जातात याची अनेक उदाहरणे त्यांनी सविस्तर दिली। मुलींच्या फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत, त्यामुळे मुलींनी पळून जाऊन आईवडिलांच्या परवानगीशिवाय लग्न करू नये। सोशल मीडियाचा ज्ञानार्जनासाठी गरजेपुरता मर्यादित वापर करावा। आधी तुमचे शिक्षण महत्त्वाचे असते, शिक्षणाबरोबर संस्कारही जपण्याचे प्रयत्न करा। आम्ही ते जपले म्हणून आम्ही या पदापर्यंत पोहोचलो। मुलींच्या प्रगतीमध्ये आईचे संस्कार फार महत्त्वाचे असतात। आईवडिलांचा व गुरुजनांचा मान विद्यार्थ्यांनी सतत राखला पाहिजेत, असेही त्या म्हणाल्या। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यासाठी QR कोडचा वापर करून तयार केलेले सॉफ्टवेअरमुळे पेटंट मिळालेली कुमारी साई श्रद्धा अरविंद सालमुठे हिने मी कसे घडले, माझा इयत्ता 9वी पासून ते 11वी पर्यंतचा प्रवास याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले। रयत शिक्षण संस्थेने प्रत्येक वर्गासाठी सुरू केलेला आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयाचा अभ्यासक्रम हा आधुनिक शिक्षणासाठी अत्यंत उपयुक्त असून भविष्यातील तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठी संधी उपलब्ध करून देणारा आहे। कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्त्व, शिक्षण क्षेत्रातील त्याचा वाढता प्रभाव तसेच भविष्यातील करिअरच्या संधी याविषयी विद्यार्थ्यांना सोप्या व प्रभावी भाषेत मार्गदर्शन केले। विद्यार्थ्यांनी सातत्य व चिकाटी ठेवल्यास आवडीच्या क्षेत्रात यश प्राप्त करता येते। महिला दिनाच्या निमित्ताने विद्यालयातील विद्यार्थिनींनी भारतातील इतिहासात होऊन गेलेल्या महान व कर्तबगार महिलांच्या वेशभूषा करून त्यांचे कार्य विद्यार्थ्यांसमोर मांडले। कुमारी सिद्धी बंदरे हिने डॉक्टर आनंदीबाई जोशी, तनिष्का शेलार हिने रमाबाई रानडे, परी यादव हिने राजमाता जिजाऊ साहिब, वैष्णवी धनवटे हिने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पंकजा गांगुर्डे हिने लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांची भूमिका केली। सर्वच विद्यार्थिनींनी अतिशय प्रभावीपणे आपापला विषय निवडून आपले पात्र सादर केले। प्रमुख पाहुण्यांनी नियोजनबद्ध व अभ्यासू सादरीकरणाबद्दल त्यांचे कौतुक करून त्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाच्या अध्यक्षा पद्ममा काळे यांनी इतिहासात होऊन गेलेल्या कर्तृत्ववान महिलांमुळे आपण घडलो, त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण पुढील वाटचाल केली पाहिजे याबद्दल आपले मनोगत व्यक्त करून महिला सबलीकरणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले। या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक सुदाम माळी, लाईफ मेंबर राजेंद्र चांदे, ज्युनियर विभाग प्रमुख राजेंद्र टिळेकर, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी स्वरा दरेकर व श्रुती सोनवणे यांनी केले। विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका संगीता चौधरी यांनी कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन करून सादरीकरण केले। याप्रसंगी विद्यालयातील सर्व महिला शिक्षिकेंचा गुलाब पुष्प देऊन प्रमुख पाहुण्यांचे हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला। सर्व महिला भगिनींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। स्कूल न्यूजसाठी वीर सिंग पावरा, साईश्व क्रिएशन्स, विंचूर।